नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी 2 वर्षात किमान 50% शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मोठा लोकसहभाग हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. स्वच्छता अभियान अधिक व्यापक बनवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. अंमलबजावणीबद्दलही व्यक्त केलं समाधान. तंत्रज्ञानानं विविध सेवांना पारदर्शक आणि किफायतशीर बनवण्याची व्यवस्था करणं हे स्मार्ट सिटीचं उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांचं मत. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारला पदभार. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची T20 क्रिकेट मालिका सहजपणे जिंकून भारताची मानांकनात प्रथम स्थानावर झेप. पाहूया सविस्तर वृत्त. येत्या 4 तारखेपासून आंध्र प्रदेशात होणारं आंतरराष्ट्रीय हवाई संचलन म्हणजे जागतिक लष्करी सामर्थ्याचा भारतीय लष्कराशी ताळमेळ साधण्याची सुवर्ण संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात जनतेशी आज त्यांनी संवाद साधला, तेव्हा अनेक विषयांचा परामर्श त्यांनी घेतला. विश्व की सैन्य शक्ति और हमारी सैन्य शक्ति के बीच तालमेल का एक प्रयास है, एक जॉइंट एक्सरसाइज है, बहुत बड़ा अवसर है. भारत जैसे देश के लिए ये बहुत महत्वपूर्ण है. कृषी व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी येत्या 2 वर्षात देशभरातल्या किमान 50% शेतकऱ्यांना जोडून घेण्याकरता व्यापक जनसहभाग आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. खादी हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की खादी उद्योगात लवकरच फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत. रेल्वे मंत्रालय, पोलीस, नाविक दल, उत्तराखंडचं पोस्ट खातं आणि अनेक सरकारी खाती खादी व्यवसायाला उत्तेजन देण्याकरता विशेष प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. खादी या एका शब्दात भारताचं स्वातंत्र्य, संस्कृती आणि अहिंसेचं महान तत्व सामावलेलं आहे. स्टार्टअप इंडिया योजनेमुळे देशात असंख्य रोजगार उपलब्ध होतील. ही योजना केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला लागू नसल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. मेरे प्यारे नौजवानों, आपने तो कमाल कर दिया. जब स्टार्टअप का कार्यक्रम 16 जनवरी को हुआ, सारे देश के नौजवानों में नई ऊर्जा, नई चेतना, नया उमंग, नया उत्साह मैंने अनुभव किया. आईटी के आसपास का स्टार्टअप तो एक छोटा सा हिस्सा है. जीवन विशाल है. स्वच्छता अभियानाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मेरे प्यारे देशवासियों, स्वच्छता अब सौंदर्य के साथ भी जुड़ रही है. बहुत सालों तक हम गंदगी के खिलाफ नाराजगी व्यक्त करते रहे, लेकिन गंदगी नहीं हटी. अब देशवासियों ने गंदगी की चर्चा छोड़ स्वच्छता की चर्चा शुरू की है और स्वच्छता का काम कहीं न कहीं कुछ न कुछ चल ही रहा है. येत्या 5 तारखेला गुवाहाटीमध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत असून त्यात सार्क देशांचे हजारो खेळाडू भाग घेणार आहेत. सार्क देशांबरोबर आपले संबंध अधिक दृढ करण्याकरता ही सुसंधी असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांनी राष्ट्राशी मनमोकळा संवाद साधण्याचा मन की बात या कार्यक्रमाचा आजचा हा 16वा भाग. आता यापुढे मन की बात हा कार्यक्रम 8190881908 या मोबाईल क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर नागरिकांना केव्हाही ऐकता येणार आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून सेवांना पारदर्शक आणि किफायतशीर बनवण्याची व्यवस्था करणं म्हणजे स्मार्ट सिटी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काकासाहेब गाडगीळ यांच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथे आयोजित कार्यक्रमात स्मार्ट सिटी या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेकडे संकुचित नजरेत पाहू नका, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व क्षेत्रात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून जीवनमान उंचावण्याचं काम स्मार्ट सिटी योजनेद्वारे केलं जाणार आहे आणि लोकसहभागातूनच ही योजना यशस्वी होऊ शकते, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार अनंत गाडगीळ यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्र आज वरिष्ठ पोलीस अधिकारी दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारली. पडसलगीकर 1982च्या तुकडीतल्या भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी आहेत. गेली काही वर्ष पडसलगीकर गुप्तचर विभागात कार्यरत होते. अहमद जावेद आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी पडसलगीकर यांची नियुक्ती 2.5 वर्षांसाठी करण्यात आली आहे.
मुंबईतल्या देवनार कचरा डेपोला लागलेली आग पूर्णतः नियंत्रणात आली नसली तरी आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झालं असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 14 फायर इंजिन आणि पाण्याच्या 7 बंबांच्या सहाय्याने गेल्या 3 दिवसांपासून धुमसत असलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत असल्याची माहितीही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान खासदार किरीट सोमय्या यांनी आज देवनार कचरा डेपोला भेट देऊन सद्यस्थिती समजून घेतली. ही आग म्हणजे कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या कचरा घोटाळ्याचे फलित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या संदर्भात त्यांनी शिवाजीनगर पोलीस चौकी आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करून दोषी असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1986च्या उपभोक्ता संरक्षण अधिनियम कायद्याची सुधारित आवृत्ती मंजूर केली जाईल असं केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या औरंगाबाद इथल्या बैठकीला ते आज आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या सुधारित आवृत्तीनुसार उपभोक्ते खराब मालाची तक्रार कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचात नोंदवू शकतील. त्याचप्रमाणे वकिलाची मदत न घेताही ते आपली स्वतःची बाजू मांडू शकतील असंही त्यांनी सांगितलं. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी भारतीय मानक संस्थेचे नियम अधिक कडक करण्यात येतील असंही पासवान यांनी यावेळी स्पष्ट केलं. चंद्रपूरला सुखी आणि समृद्ध करण्याकरता इथल्या इरई नदीचं रक्षण करणं आवश्यक असल्याचं मत मॅग्सेसे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी आज चंद्रपूरमध्ये व्यक्त केलं. आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलपरिषद आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ही परिषद आणि हा मेळावा येत्या 4 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. आज या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पावसाचं पाणी साठवणं, छोटे छोटे बंधारे बांधणं, नदी नाले ओढे यांच्यासाठी असलेली जमीन इतर कामांसाठी न वापरणं अशी काही बंधनं आपण कसोशीनं पाळली तर पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावं लागणार नाही असंही ते म्हणाले. या दृष्टीनं राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि इतरांना याची जाणीव करून द्यावी असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. मुंबईत गोरेगाव इथं आज प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा, मोटरसायकल आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी रस्ते अपघातात राज्यातल्या सुमारे 20,000 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची जाणीव ठेवत वाहतूक नियमांचं पालन करायला हवं असं त्यांनी सांगितलं. मोटरसायकल आणि सायकल रॅलीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. स्तनाच्या कर्करोगाविरोधातल्या सर्वात मोठ्या देशव्यापी मोहिमेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. टाटा ट्रस्ट, प्रशांती कॅन्सर केअर सेंटर आणि स्वास्थ्य इंडिया फाउंडेशनतर्फे ही मोहीम राबवली जात आहे. देशात स्तनाच्या कर्करोगामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिला बळी पडत आहेत. मात्र या रोगाचं निदान वेळीच झालं तर तो बरा होऊ शकतो हा संदेश देणं हाच या मोहिमेचा हेतू आहे. आज पुणे शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या चाचणीसाठी आवश्यक सर्व सुविधा आणि उपकरणं असलेली मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली. या मोहिमेचं उद्घाटन अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून केलं. पोलीस मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट, टाटा ट्रस्टचे RK कृष्णकुमार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. LS शशीधर यावेळी उपस्थित होते. हार पत्करणे हा पर्याय नव्हे हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. बंजारा संस्कृतीत अनेक साहित्यिकांनी दर्जेदार निर्मिती करून ठेवली आहे. हे साहित्य समाजाला दिशादर्शक ठरावं यासाठी येत्या 7 आणि 8 तारखेला वाशिम इथं अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचं स्वागताध्यक्ष डॉ. TC राठोड यांनी आज वाशिममध्ये सांगितलं. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशभरात 7 कोटी बंजारा लोक असून बोलीभाषा, चालीरीती आणि वेशभूषा याबाबतीत त्यांच्यात समानता आहे. या समाजाची सगळ्यांना नीट ओळख व्हावी हा या संमेलनामागचा हेतू असल्याचंही ते म्हणाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी बंजारा समाजातले ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य गबरूसिंग राठोड यांची निवड झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. क्रिकेट T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज जिंकली. सिडनी इथं झालेल्या सामन्यातल्या विजयामुळे भारताला T20 मानांकनात प्रथम स्थानही मिळालं आहे. सुरेश रैनानं विजयी चौकार मारत शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला आहे.
विजयासाठी 198 धावांचं लक्ष्य घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी झळकावलेली अर्धशतकं आणि सुरेश रैनाच्या नाबाद 59 धावा या जोरावर भारतानं T20 मधल्या सलग तिसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शेन वॉटसन सामनावीर तर विराट कोहली हा मालिकावीर ठरला. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामानशास्त्राचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 18. नागपूर 35-13. पुणे 34-13. औरंगाबाद 35-16. नाशिक 35-13. कोल्हापूर 33-19. रत्नागिरी 34-17. सोलापूर 36-18. आणि अमरावती कमाल 34 तर किमान 15. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेशी 2 वर्षात किमान 50% शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मोठा लोकसहभाग हवा, पंतप्रधानांचं प्रतिपादन. स्वच्छता अभियान अधिक व्यापक बनवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन, अंमलबजावणीबद्दलही व्यक्त केलं समाधान. तंत्रज्ञानानं विविध सेवांना पारदर्शक आणि किफायतशीर बनवण्याची व्यवस्था करणं हे स्मार्ट सिटीचं उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांचं मत. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वीकारला पदभार. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची T20 क्रिकेट मालिका सहजपणे जिंकून भारताची मानांकनात प्रथम स्थानावर झेप. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देवनार कचरा डेपोतील आगीमुळे मुंबई आणि परिसरात आरोग्य आणि प्रदूषणविषयक समस्यांचं धूरसंकट उभं राहिलं आहे. या घटनेमुळे एकूणच घनकचरा व्यवस्थापनाकडे समाज आणि प्रशासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेवर सांगोपांग चर्चा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन सल्लागार श्रीकृष्ण भागवत यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.